सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। आम्ही सगळेच आपण जमलोच आहोत तुमच्या अॅनिव्हर्सरीसाठी. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. त्याला आता आई म्हणजे विचारूया की बाबा कसे आईला बघायला आम्ही लग्न कसं ठरलं मग काय झालं तर बाबा मम्मीला बघायला आज 25वा अॅनिव्हर्सरी आणि त्यांचे शुभेच्छा आमच्या मुलाच्या. तर हॅपी अॅनिव्हर्सरी ताई दादा. माझ्या ताईचं लग्न 25 मे 2001 मध्ये झालं, केरळला झालं. आणि त्याच्यानंतर ती ताईचं घर बघायला गेली होती आणि ताईचं घर मला फारसं आवडलं नव्हतं, त्याच्यामुळे रडत रडत मी घरी गेली. ती काही नाही, काय हरकत नाही, चालेल मला आबांनी बघितलं मी घेईन का. आणि खरंच ती घरच्या सगळ्याची ती ना त्या परिस्थितीची त्या घराची त्यावेळेला काढायचं होती पुरेशी खाल्लेली नव्हती त्याच्यातच ती अजूनही. आणि त्याचा संसार करून वरती बांधकाम करून वरती टेरेस गार्डन तयार केलं. म्हणजे 2 व्हीलरचं कोणी तिला प्रवास चालू केला होऊ शकतं असेल त्याचं सुट्टीमध्ये उदाहरण माझी बोलतो पाहिजे. एका नवऱ्याचा बायको रिक्षा करून बायकोच्या नवऱ्यावरती रिक्षा मांडलं पाहिजे. आणि तितकंच नेत्यांना इतक्या हिंमतीनं तितक्या बुद्धीनं त्यांनी स्वतः स्वतःच्या घरातल्या लोकांना मदतीसाठी नेहमी तत्पर असणारी माझी बहीण शिल्पा आणि सुधाकर आपलं 25व्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दादांना माझ्या 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारा काळ तुमच्यासाठी सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा जावो, तसेच निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हाय शिल्पा. अगदी थोडक्यात सांगते. शिल्पा आणि मी खूप जवळचं मैत्रिणी आहोत. की आमचे हे खूप धाडसी आहे, खूप गिराचे आहे, खूप कष्ट करतात. खूप वाटतं मला तुमच्या दोघांचं. आज चालेल तुम्ही एकमेकांना साथ देत इथवर आलाय त्याबद्दल खूप अभिनंदन तुमचं. आणि आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर त्याबद्दल ही जी साथ तुमची आहे ती अखंड अशी एकमेकांसाठी राहो ही साईबाबांची चरणी प्रार्थना. आणि तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही दोघांना. सुप्रभात शिल्पा आणि प्रथमतः तुम्हा दोघांनाही तुमच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम्हा दोघांनाही पुन्हा एकदा 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. भरपूर कोरिया भरपूर म्हणजे तात्याने जवळजवळ 3-4 महिने तरी कोरिया शोधत होतो. ही नाही ती नाही आम्ही जाऊन तिच्या लग्नासाठी भरपूर गावातील मुलगी आपल्या पसंत पडली. तुला हवाई की नाही तुला 25व्या वाढदिवसा लग्नाच्या वाढदिवसाचे वाढदिवसा 25व्या. माझे बाबा आता झाले तर त्यांना विचारूया मामीचा प्रवास कसा झाला. विचारावं लागेल हे आम्हाला झालं ना किंवा मम्मीला विचारावं लागेल. तुम्हाला पण माहिती
पण माहिती नाही. आणि पहिली वेळ तिचं एंगेजमेंट असतात आमच्या गावाकडे घातलं त्यावेळेस मी करतात त्यावेळेस मी बघून सांगायच्या समजून सांगायचे काही काय असं वागायचं तसं वागायचं आम्ही असे ते 3 महिने आमचे एकदम मजेत गेले. नंतर लग्नाला आले की काही गणपतीला गावी येतात नंतर गौरी गणपती असं त्यांची करतात. गौरी गणपती झाले उशीर झाले नंतर दादा मला मी कोणाला घेऊन चाललं आम्ही त्यावेळेस एवढं खूप म्हणजे इमोशनली भरपूर अटॅच झालेलं ना वैदिला ते 3 महिन्यात. हां मग दादा घेऊन चालले वेगवेगळ्या लोकांना संतोषात आले भाजी घेऊन आली ते आणि चालू ते गणपतीमध्ये राहायचं म्हणून त्यांनी मराठी निंबाळकर मावशी हां समोर निंबाळकर मावशी पहिला वैद्य झाले मग वैद्य झाल्यानंतर श्लोक झाला मग काय दादा वैद्यला आणलाय मम्मी स्वतः मम्मी डॉन म्हणायचं नंतर आता हळूहळू प्रवास करत करत त्याने आपण स्वतःच म्हणजे दादा घेतली मांडले त्याच्यानंतर गाडी हां सर्वांना सांभाळून घे एवढं पण काही त्यांचा प्रवास एकदम सुधारता आणि समाधानाचा एनिव्हर्सरी दादा आणि ताई हॅपी एनिव्हर्सरी ताई आणि दादा. हॅपी एनिव्हर्सरी ताई आणि दादा. हॅपी एनिव्हर्सरी दादा. हॅपी एनिव्हर्सरी काका काकी. हॅपी अॅनिव्हर्सरी मामा मामी. हॅपी एनिव्हर्सरी ताई आणि दादा. हॅपी अॅनिव्हर्सरी मोठ्या बाबा. हॅपी अॅनिव्हर्सरी मोठे बाबा आणि मोठ्या. हॅपी एनिव्हर्सरी काका आणि काकी. नवरीकडून कोण कोण आले नवरीचे कोणकडे 1 2 3 आणि नवरीकडचे नसते. तुम्हाला डिफरन्स वाटतो ना नवरी पहिली लग्नामध्ये प्रवास नाही झाला तर त्याच्यामध्ये प्रेम साथ एकमेकांची खूप छान लागली. आता वहिनीला आणि दादांना मी ओळखते फक्त स्टार्टिंगचे 4 वर्ष नाही ओळखत कारण तेव्हा थोडंसं आम्ही दूर होतो पण जवळजवळ आम्ही त्यांना 21 वर्ष ओळखतो. 21 वर्ष ओळखतो की त्यांचं कसं आहे त्या कशा नांदल्या त्या म्हणजे आमच्याशी खूप शेअर करतात की म्हणजे त्या सांगत होत्या एक दिवशी की संजू आमची लग्नामध्ये खूप रडत होती तू ह्या घरामध्ये कशाला आली हे घर कसं आहे हे असं कसं आहे नाही का खूप रडत होती पण वहिनीने जिद्द दाखवली. आजकालच्या मुली आई वडील जे सांगतात बहिणी सांगतात ते डोक्यात ठेवून की नाही मला राहायचं पण त्यांनी तो विचार केला का नाही केला की मग त्यांनी ते नांदून दाखवलं आणि आताच ते म्हणतात की आमची संजू आता म्हणते की तुझं खूप छान झालं. कशामुळे तो त्यांचा समजूतदारपणा त्यांनी घरातल्या आता आली तर त्यांनी म्हणजे एक नंदांना जीव कसा लावायचा बहिणींप्रमाणे जीव लावला. म्हणजे आता आम्ही बघतो ना त्यांच्या सगळ्या नंदा लग्न झालेल्या सगळ्या आम्हाला माहिती आहेत बहिणी माहिती आहे सगळं माहिती आहे तर ताई हा शब्दच वापरला त्यांनी म्हणजे हे काय एक माणुसकी. तर आता हा 25वा वाढदिवस आपण का साजरा करतो 1 वर्ष झालं तरी गाणं मुश्किल आहे नाहीतर काय नवरा बायको आणि मला वाटतं बाळू काका परत अमोल अजून भाऊजी अजून नंदिनी वहिनी नंदू काका यांची फॅमिली एवढ्या जणांना सगळ्यांचा आशीर्वाद बरोबर आहे का नाही हा सगळ्यांचा आशीर्वाद लाभले सगळ्यांना जोडून ठेवलं नंदांना धीरांना हे सगळ्यांचा आशीर्वाद घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे. असंच प्रेम राहू द्या.
द्या, स्वभाव बदलू नका. बदलणार तर नाही, बदलण्याचा एका वर्षातच बदलतो. असंच प्रेम राहू द्या, साथ राहू द्या आणि 50व्या वाढदिवसाला आम्हाला आमंत्रण द्या. आम्ही परत येऊ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या सवे तुझ्या गला असायचे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ आमंत्रण दिलेले सर्व BNB मध्ये सर्व सभासद आणि आलेले परिपाहुणे त्यांचे पहिले मी सर्वांचे आभार मानते. हे आपल्या आळीचं फार चांगलं आणि हे आहे की जेणेकरून की कुणाचाही आनंद असो. आणि शीतल आता हिचं तिकडचं श्रेया नाव आहे, आपल्याला हिथलं शीतल नाव आहे, शिल्पा. तर त्या दोघांचा की स्वभाव की ते 25 वर्ष एकत्र राहून जन्मतः श्रीमंत नसतो किंवा जन्मतः आपल्याकडं काय इन्कम असेल नसेल त्या तरी सुद्धा शीतलने त्यांना चॉईस केलं. आणि त्यांनी आता त्यांची बहिणीनेच सांगितलं की त्यांना नाही आवडलं, परंतु शीतलने स्वतःहून त्यांना मनस्वी स्वीकारलं. आणि त्यांचा विश्वास त्यांनी 25 वर्ष कशी काढली असतील. कारण थोडं थोडं मला माहित आहे त्यांनी काही कृपया घरवाल्यासाठी काय करायचे हे थोडं थोडं मला थोडं माहिती आहे. परंतु त्यांची सर्वात चांगली सवय ही की त्यांनी एवढी त्यांची मोठी फॅमिली, एवढी सख्या बहिणीला, त्यानंतर त्यांचे ते मिळूने ह्यांना कुणालाही त्यांनी कुठेही सोडलं नाही. गरीब आहे या काम करा, फोटो करा, इतकं म्हणजे आजपर्यंत कसं जपायचं, एकत्र कुटुंब कसं राहायचं हे शिकावं तर या दोघांकडनं. की आता एक म्हण अशी मराठीतली समजून घ्या, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देता देता एका घेणाऱ्यांनी देणाऱ्याचे हात घ्यावे. आता ह्याच्यात कुणाला ह्याचं अर्थ खरा माहिती, समजूनच त्याच्याकडे काम करून देतात, गोड बोलूनच. हा तर आई सरस्वती त्यांना मुलगी मांडली का सून मांडली? मुलगी मांडली. कारण ना मी त्यांचं वाक्य नेहमी की कधी अवलंब नाही म्हणत. आपल्या सासूला पण म्हणू दे किंवा नंदेला मला की म्हणायचे मला अवलंब नाही केलं, पण ते आईला सासूला अगं म्हणतात. मी किती वेळा म्हणते अगं तू आमच्याच सांगतो, पण ती सासू कधीही म्हणत नाही ही माझी सून आहे, ही माझी लेक आहे. आज हिने मला म्हणजे सर्वांना बांधून धरलेलं आहे. ह्या अशा दोघांना त्यांच्या जीवनाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि असं त्यांचं सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार
उंगली पकड़ के फिर से सिखा दे, गोदी उठा लेना, आंचल से मेरा मुंह पोंछ देना, मैं ना सके जहाँ, आंखें दिखाए मुझे जब जिंदगी, याद मुझे आती है तेरे गुस्से की, डांटा भी तो तूने मुझे भूल मिला आसमां से कोई नूर, कोई नूर दस्तूर मेरा, लो आज से हुआ मैं सदियों को तेरा। Gapa. तुमसे बंधन बांध लिया है मैंने अंतिम सांसों तक, तुमसे बंधन बांध लिया है मैंने अंतिम सांसों तक, तुम ही तुम हो मेरे मन में, तुम ही तुम हो आँखों तक। तुमसे जीवन बांध लिया